एकतर्फी प्रेम भाग 4. चवताळलेला अभिजितने रागाने बाईक काढली. वाऱ्याच्या वेगाने तो सुसाट तसा सुटला. डोक्यात अनेक विचारांचं काहूर माजलं होतं. तिला मी नको आहे का? इतका तिरस्कार करते ती माझा. मी इतका वाईट आहे का? राहून राहून हेच प्रश्न त्याच्या डोक्यात भुगा करत होते. काळजात आग लागली होती त्याच्या. जिच्यावर त्याने जीव ओवाळून टाकला होता तिचं त्याच्या मरण्याची वाट बघत होती. जगाव तर कुणासाठी हेच त्याला कळत नव्हतं. विचाराच्या तंद्रीत बाईकचा स्पीड वाढत चालला होता. तो कुठे चालला होता हे त्यालाच माहिती नव्हतं. इतक्यात समोर एक कार भरधाव वेगाने आली आणि पापणी लवते न लवते तोच अभिजितची बाईक आणि कार एकमेकांवर आदळली. कितीतरी मोठ्याने आवाज झाला. अभिजितला काय झालं हे कळेपर्यंत त्याच्या डोळ्यासमोर अंधार पसरला होता. त्याची शुद्ध हरपत चालली होती. बाईक घसटत लांब जाऊन पडली होती. अभिजित भर रस्त्यात रक्ताच्या थारोड्यात पडला होता. पण डोळे बंद होत असताना ह्या वेड्याच्या मनात मात्र रेवाचाच विचार चालू होता. स्वतःवरचं केविलवाण हसणं तो स्वतःशीच म्हणाला, घे रेवा, तुझी ही इच्छा पूर्ण केली मी. आता तरी तुझा माझ्यावरचा राग कमी होईल ना? रस्त्यावर गर्दी जमा झाली. पोलीस तातडीने हजर झाले. गाडीवाल्याला ताबडतोब ताब्यात घेतलं गेलं. अभिजितने हेल्मेट ना घातल्याने डोक्याला जबरदस्त मार लागला होता. अभिजितचं आय कार्ड बघताच तो आमदार धनंजय पाटील यांचा मुलगा आहे हे कळायला पोलिसांना वेळ लागला नाही. पटकन त्याला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. अभिजितच्या वडिलांना ही बातमी कळताच त्यांच्या रागाचा स्फोट झाला. त्यांनी पोलिसासकट सगळ्यांना फैलावर घेतलं. विशालला त्यांनी चांगलाच धारेवर धरलं. तू तिथे असताना माझ्या मुलाला एवढा मोठा प्रसंग आलाच कसा? तुला तिथे माझ्या मुलाची काळजी घ्यायला ठेवलं होतं, आराम करायला नाही. विशाल, जर अभिजितला काही झालं तर मी तुझं काय करेन हे तुला चांगलंच माहिती आहे. विशालला यातलं काहीच माहीत नव्हतं. तो पुरता घाबरला. त्याला काय बोलावं काहीच समजेना. साहेब, मी बघतो. अभिजितला काही होणार नाही. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. तुझ्यावर माझ्या मुलाची जबाबदारी देऊन काय झालंय ते बघतोयच मी येतोय तिथे आता. बाकीचं काय करायचं ते येऊन बघतो मी. त्यांनी उघड विशालला धमकी दिली. विशाल एक क्षणही न दळवता सरळ हॉस्पिटलमध्ये धावला. अभिजितला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं. अभिजितच्या बाबांनी निष्णात डॉक्टर तातडीने मागवून घेतले होते. विशालला हे सगळं अचानक कसं घडून आलं तेच कळेना. अभिजित नेहमी स्पीडने गाडी चालवायचा, पण तो आपली आणि इतरांची सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेऊनच तो ड्राईव्ह करायचा. आजपर्यंत एकदाही अशी घटना कधीही घडली नव्हती. मग आज असं काय झालं? जो तो आपल्यावरचा ताबा हरवून बसला. त्याला अचानक आठवलं, आज अभिजित रेवाशी बोलणार होता. तो तसं त्याला बोललाही होता. विशाल, काहीही होऊ दे, आज रेवाला माझ्याशी बोलावंच लागेल. ती आणखीन जास्त मला इग्नोर नाही करू शकत. मला नाही सहन होत तिचं हे वागणं. मी आज काय तो सोक्षमोक्ष लावूनच राहणार. नक्की अभिजित आणि रेवामध्ये काहीतरी झालं असणार. पण काय? विशाल मनातच म्हणाला. तो देवाचा धावा करत होता, लवकरात लवकर तो बरा व्हावा म्हणून. इकडे अभिजितच्या आईला ही बातमी कळताच तिने रडून रडून स्वतःला बेजार करून घेतलं होतं. तातडीने अभिजितचे आई बाबा मुंबईला आले होते. हॉस्पिटलमध्ये आल्या आल्या अभिजितच्या बाबांनी सानकन विशालच्या कानाखाली मारले. विशाल मान खाली घालून गप्प उभा राहिला. विशालचे वडीलही अभिजितच्या बाबासोबत आले होते. त्यांनीही विशालवर आपला राग व्यक्त केला. बऱ्याच वेळानंतर डॉक्टर बाहेर आले. अभिजितच्या आई बाबांनी डॉक्टरांकडे धाव घेतली. कसा आहे माझा मुलगा? अभिजितच्या आईने रडत रडत विचारले. बरा आहे तो आता, पण डोक्याला मार बसलाय त्याच्या. रक्तही फार वाया गेलंय. त्यामुळे महिनाभर त्याला हॉस्पिटलमध्येच ठेवावं लागेल. त्याला जास्त हालता फिरता येणार नाही. काळजी घ्यावी लागेल त्याची. थँक्यू डॉक्टर. अभिजितच्या वडिलांनी डॉक्टरसमोर हात जोडले. अहो, काय करताय साहेब? प्लीज हात जोडू नका. मी माझं कर्तव्य केलं फक्त, डॉक्टर अदबीने म्हणाले. इकडे रेवाच्या मनात वादळ उठलं होतं. मी केलं ते बरोबरच होतं असं पुन्हा पुन्हा ती स्वतःला बळजबरीने समजावत होती. पण तिचं एक मन तिला सारखं धिक्कारत होतं. जितका ती त्याचा विचार करणं टाळत होती, तितकाच त्याचा विचार वारंवार तिच्या मनात पुन्हा पुन्हा येत होता. नाही, मी त्याला माझ्या आयुष्यात नाही जागा देणार. तो काहीही करू दे. तिने स्वतःलाच दटावलं. बऱ्याच वेळाने अभिजितला शुद्ध आली. त्याने हळूहळू डोळे उघडले. बाजूला त्याच्या डोक्यावरून हात फिरत आई शेजारी बसली होती. भरलेल्या डोळ्यांनी ती माऊली आपल्या लेकाला एकटक निहाळत होती. बाबा ही रूममध्ये एरझऱ्या घालत होते. अभिजितने डोळे उघडले बघताच त्याच्या आईला गलबलून आलं. तिने त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. मायेने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. अभिजितने आईकडे बघून स्मित हास्य केलं. काय चालू असतं रे तुमचं मुलांचं? कसल्या तंद्रीत राहता तुम्ही? कधीतरी आईबाबाचाही विचार करत जा की जरा. तुम्हाला काय झालं तर कसं जगायचं आम्ही? एवढं कसलं खूळ घेऊन गाडी चालवत होतास?
ना राहून आई बोलू लागली, तू शांत राहा जरा, त्याला पडू दे निवांत. बाबांनी आईला गप्प केले. बाबांचे डोळे हो भरून आले होते, पण त्यांनी स्वतःला सावरले. तू झोप, आराम कर, मी नाही बडबड करत आता, पण स्वतःची काळजी घे रे. आई रडवलेली झालेली होती. अभिजीतचे डोळे पाणावले. माझ्या आणि रेवामध्ये जे काही चाललंय ते फक्त आम्हालाच माहीत. ह्या सगळ्या प्रकरणात ह्याची काय चूक? त्याने स्वतःलाच मनात प्रश्न केला. माझ्यामुळे ह्यांना किती त्रास झाला हे बघून त्याला कसं तरी वाटलं. सॉरी आई, पुन्हा असा धांदरटपणा नाही करणार. अभिजीतचा गळा भरून आला होता. जाऊ दे, आराम कर तू आता. आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. मी देवासमोर दिवा लावते. सगळी बाहेर निघून गेली. विशाल मात्र तसाच उभा राहिला. अभिजीत, काय होतं हे सगळं? अचानक इतका मोठा अपघात कसा झाला तुझा? तू तर रेवाशी बोलायला गेला होतास ना, मग हे सगळं कसं घडलं? अभिजीत, बोल ना प्लीज. साहेब ह्या सगळ्यासाठी मला जबाबदार धरत आहे. तुझी काही चूक नाही विशाल. चूक माझी नशिबाची आहे. म्हणजे? विशालने विचारलं. अरे, जिच्यासोबत आयुष्यभर राहायचं स्वप्न मी बघत होतो, तिलाच मी तिच्या आयुष्यात नको आहे. आयुष्याचं काय, मी या जगातही तिला असलो नसलो तरी काही फरक पडत नाही. तिच्यासाठी माझं अस्तित्व कधीच संपलंय. माझ्या जगण्याला काही अर्थ नाही आहे रे विशाल, काहीच अर्थ नाही. ती असं बोलली म्हणून तू स्वतःचा जीव द्यायला चालला होतास? बरा आहेस ना तू? विशालनेच रागाने विचारले. अरे, रेवाशिवाय तुझ्या आयुष्यात इतर भरपूर माणसं आहेत ज्यांचा तुझ्यावर जीव आहे, हे तू विसरतोयस का? अरे, तुझ्या आईकडे बघ, काय अवस्था करून घेतली आहे तिने स्वतःची. तुला काही झालं असतं तर तिने कुणाच्या तोंडाकडे पाहिलं असतं? तू इतक्या लवकर हार मानशील असं वाटलं नव्हतं रे. इतक्या कुमकुवत मनाचा कसा निघालास तू अभिजित? तू खूप बदललास यार, खूप बदललास. कुठे तो अभिजित जो हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी जीव पणाला लावायचा, आणि कुठे हा अभिजित जो एका साध्या मुलीसाठी पळपुट्यासारखा जीव द्यायला निघालेला अभिजित? तू कधी प्रेमात पडला नाहीस ना विशाल, म्हणून तू जे बोलतोयस ते मला कळतंय रे सगळं. माझी माणसं, त्यांचं माझ्यावरचं जीवापाड प्रेम सगळं दिसतंय मला. मूर्ख नाही आहे रे मी. पण पण हे हृदय माझ्या ताब्यात नाही, त्याला मी काय करू? कितीही समजावलं तरी ते तिच्याकडेच ओढ घेत आहे. त्याला मी काय करू सांग ना? पहिलं मलाही वाटायचं, प्रेमात जीव बिव देणारे मूर्खच असतात. एकीने नाही म्हटलं तर जगातील मुली संपलेल्या नसतात. दुसरी कोणीतरी बघून तिच्याशी जुळवून घ्यायला काय जातंय? पण आज कळतंय, एकदा एका व्यक्तीमध्ये जीव अडकला ना की तो अडकलाच रे. तिच्या पाशीच आपलं सगळं जग मग घुटमळत राहतं. दुसरी कोणीही तिची जागा नाही घेऊ शकत. आणि जेव्हा तीच व्यक्ती आपल्याला तिच्या जगातून निघून जा म्हणते, तेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं. रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा एकदाच सगळा खेळ खल्लास करून टाकावासा वाटतो. पण हे सगळं कुणासाठी करतो आहेस तू? त्या मुलीला तुझी जराही किंमत नाही, तिला का इतकं महत्त्व देतो आहेस तू? तुझ्याकडून जे घडलं ते तू मुद्दाम नाही केलंस ना, चुकून घडलंय ते सगळं. त्याची एवढी मोठी शिक्षा का देते ती तुला? आणि तू तरी एवढं सगळं का सहन करतोयस? हिच्यासारख्या 1000 मुली मिळतील तुला यार. का हिच्या मागे मागे करतो आहेस तू? 1000 नाही, लाख भेटतील हिच्यासारख्या विशाल, पण हिची जागा त्या लाखातील एकही मुलगी घेऊ शकत नाही. मी अनेक मुलीसोबत फिरलोय रे, पण माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम रेवाच आहे. मी कितीही प्रयत्न केला तरी स्वतःला तिच्यापासून लांब नाही ठेवू शकत मित्रा, नाही ठेवू शकत. ह्या मनावर तिचं नाव कधीच कोरलं गेलंय, जे आता मी मेल्यावरही मिटणं शक्य नाही. अरे, पण सगळ्यांनीच असं विचार केला तर कसं होईल अभिजित? आशाने तू स्वतःची वाट लावून घेशील. आणखीन काय वाट लागायची बाकी आहे? सगळंच तर संपलंय. अभिजित हताश होऊन म्हणाला. दुसऱ्या दिवशी वाऱ्यासारखी ही बातमी कॉलेजमध्ये पसरली. रेवालाही समजलं. नीतू बाजूलाच बसली होती. तिला संशय आला, अचानक कसा काय अपघात झाला असेल अभिजितचा ग रेवा? मुद्दाम नीतूने रेवाला प्रश्न केला. रेवाने उत्तर न देताच दुसरीकडे मान वळवली. संध्याकाळी मामा मामी शिल्पाला भेटायला हॉस्टेलवर जाणार होते, म्हणून नीतू रेवासोबत तिच्या घरी आली. रेवा थोडीशी बेचैन वाटली नीतूला. अचानक रेवा नीतूला म्हणाली, नीतू, खूप दिवसांनी मंदिरात जाऊन आले नाही ना, आता पटकन येऊ का जाऊन? तू बसशील का संजूजवळ? चल, आम्ही पण येतो, नीतू पटकन बोलली. अगं नको, सगळी कशाला? मामा मामी येतील एवढ्यात, घरी कोणीतरी हवं ना. मी आलेच पटकन, असं म्हणून ती बाहेर निघाली. हॉस्पिटलमध्ये अभिजितला भेटण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती, पण मोजक्याच व्यक्तींना त्याला भेटायची अनुमती दिली होती. त्याची तब्येत अजून नाजूक होती. कात्रे वेळ झाली होती. पुन्हा त्याला तिची आठवण सतावत होती. काही केल्यात त्याचं मन तिच्याशिवाय कशातच लागत नव्हतं, पण तो कसाबसा स्वतःला सावरत होता. त्याने खूप विचार केला. वर जाणवलं की त्याच्या जाण्याने त्याच्या आईवडिलांच्या आयुष्यात किती मोठी हानी होईल. त्याच्या डोळ्यासमोर आईचा चेहरा येत होता.
त्याला या अवस्थेत बघून किती ढासळून गेली होती ती. त्याने स्वतःला समजावलं, मी इतका स्वार्थी नाही होऊ शकत. माझ्या जन्मदात्यांना मी इतकं मोठं दुःख नाही देऊ शकत. असंच विचार करत तो बेडवर पडून होता. तितक्यात खिडकीजवळ त्याला कोणीतरी असल्याचा भास झाला. त्याने निरखून पाहिलं. त्याला कोणाची तरी चाहूल लागली. कोणीतरी आत डोकावण्याचा प्रयत्न करत होता. तितक्यात विशाल रूममध्ये आला. काय झालं अवी? काही हवं आहे का? विशाल, तिथे खिडकीजवळ कोणीतरी आहे वाटतं. जरा बघतोयस का? विशालने खिडकीजवळ जात बाहेर पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. इथे कोणी नाही आहे अभिजित. तुला भास झाला असेल. नाहीतर जाता येता कोणीतरी सहज डोकावलं असेल. असं म्हणून तो मागे वळणार तोच खिडकीजवळ त्याला एक फूल पडलेलं दिसलं. त्याने ते उचललं. तू झोप, मी आलो थोड्या वेळाने, असं म्हणून तो बाहेर जायला निघाला. तेवढ्यात अभिजितने त्याच्या हातातून ते फूल पाहिलं. चाफ्याचं फूल. तुझ्या हातात काय आहे? अभिजितने अधीर होऊन विचारलं. अरे, फूल पडलेलं होतं खिडकीकडे. रूममध्ये कचरा नको म्हणून बाहेर टाकतो. तू आराम कर. तेवढ्यात अभिजितने ते फूल त्याच्या हातातून काढून घेतलं आणि एकटक तो त्या चाफ्याच्या फुलाकडे पाहत राहिला. त्याचा चेहरा खुलला. डोळ्यात एक वेगळीच चमक आली. रेवाला चाफा नेहमी आवडायचा. तिच्या केसात नेहमी चाफा सजलेला असायचा. ती आली होती विशाल. रेवा आली होती इथे. अभिजितला आभाळा इतका आनंद झाला होता. विशालला काही समजेना. काय बोलतोयस तू अभिजित? ती मुलगी तुझ्याशी इतक्या क्रूरपणे वागू शकते. तिच्यात कणभरही माणुसकी असेल असं मला अजिबात वाटत नाही. नाही यार, तुला नाही कळणार. पण मला सगळं समजते. ती आली होती इथे कारण तिला कुठेतरी माझी काळजी होती. माझं मन सांगते, माझ्याबद्दलचं तिच्या मनातलं प्रेम अजून पूर्णपणे संपलेलं नाही आहे. कुठेतरी काहीतरी अजून आहे आणि आता मला तिला ही जाणीव करून द्यायची आहे. किती दिवस ती लपवणार? किती दिवस ती स्वतःपासून लांब पडणार? एक ना एक दिवस तिला हे मान्य करावंच लागणार. तिच्या हृदयातल्या भावना तिच्या ओठांपर्यंत आणल्याशिवाय मी राहणार नाही. जवळजवळ महिनाभरानंतर अभिजितने कॉलेज जॉईन केले. पूर्ण कॉलेजने त्याचे ग्रँड वेलकम केले. या सगळ्या समारोहात त्याची नजर तिला शोधत होती आणि ती मात्र सगळ्यात शेवटी नजर खाली घालून बसली होती. अभिजितचा स्वागत समारोह काही केला संपत नव्हता. सर्वजण त्याच्या भोवती घोडका करून उभी होती. रेवाला तिथं बसणं अशक्य झालं. ती तशीच उठून तिथून निघून गेली. अभिजितच्या नजरेतून हे सुटलं नाही. रेवा तडक लायब्ररीत आली. लायब्ररीत सगळीकडे सुसाट होता. नावाला दोघे तिघी जण होते तिथे. अभिजितच्या वडिलांना संपूर्ण कॉलेजला पार्टी दिली होती. तो बरा झाल्याच्या खुशीत. बहुतेक सगळे तिथेच होती. उगाच पुस्तकांची उलथापालथ करत बराच वेळ तिने असंच काढला. कंटाळून ती जायला वळणार तोच अभिजित तिच्या समोर अचानक येऊन उभा राहिला. तिने त्याला वाट करून देत दुसऱ्या बाजूने जाण्याचा प्रयत्न केला, पण अभिजित तिची वाट अडकून उभा होता. तो नाही तिला जाऊ देत होता, नाही स्वतः बाजूला होत होता. रेवा वैतागली. वाट सोड अभिजित. नाही सोडणार. बोल, काय करणार? अभिजित तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होता. रेवा काही न बोलता त्याला बाजूला करून जाण्याचा प्रयत्न करू लागली, पण अभिजितने तिला खेचत लायब्ररीच्या रूममध्ये आणलं. का आली होतीस हॉस्पिटलमध्ये? मी जिवंत आहे की मेलो हे बघायला? अभिजितने अधिकाराने विचारले. रेवाने त्याच्या नजरेला आत नजर भिडवली. मी का येऊ हॉस्पिटलमध्ये, आणि तेही तुला बघायला? तिने त्याला उलट प्रश्न केला. म्हणजे तू आली नव्हतीस मला बघायला असं म्हणायचं आहे तुला? त्याचा पारा चढत होता. अभिजित, सोड, मला जाऊ दे. रेवा त्याच्या हातातून स्वतःचा हात सोडवत तिथून निघण्याचा प्रयत्न करू लागली. खरं सांग मला रेवा, त्या दिवशी खिडकीजवळ तूच होतीस ना? त्याने तिच्या अगदी जवळ जात विचारले. त्याच्यापासून दूर होण्यासाठी तळमळत होती, पण अभिजित तेवढाच तिच्या जास्त जवळ येत चालला होता. का छळते आहेस तू मला रेवा? अजून किती तडपवणार आहेस तू मला? तुझ्या अशा वागण्याने एक दिवस वेडा होईन मी. मला माहीत आहे त्या दिवशी तूच होतीस तिथे. फक्त मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. प्लीज एकदा खरं बोल रेवा. तुझं माझ्यावर प्रेम आहे, होय ना? म्हणून तू आली होतीस. यू लव्ह मी. अभिजित बेभान होत चालला होता. नाही. रेवा मोठ्याने किंचाळली. जोराने अभिजितला स्वतःपासून दूर करत ती लायब्ररीच्या बाहेर निघून गेली. अभिजित तिला जाताना तसाच बघत उभा राहिला, पण त्याच्या मनाने मात्र आता एक ठाम निश्चय केला होता, तिला जिंकण्याचा. अभिजित लायब्ररीमधून बाहेर पडणार इतक्यात नीतू तिच्या समोर आली. का करतो आहेस तू तिच्यासोबत असं? काय मिळतंय तुला हे सगळं करून? खूप मेहनतीने जगते अरे ती. का पुन्हा पुन्हा तिच्या आयुष्याची राख रांगोळी करतो आहेस? अभिजित नीतूला ओळखत होता. प्रत्येक वेळी त्याने तिला रेवासोबत पाहिलं होतं. रेवाची ती जवळची मैत्रीण असणार हा अंदाज त्याच्या बरोबर निघाला होता. तू नीता आहेस ना? अभिजितने तिला विचारले.
नीतूने नुसतीच मान डोकावली. कधी प्रेम केलं आहेस नीता तू? यात माझ्या प्रेमाचा काय संबंध आहे म्हणून तर विचारतोयस. नीता, तूही कुणावर तरी मनापासून जीव लावला असता ना, तर हा प्रश्न विचारला नसतास. तुला मी खुडा वाटतो का? सगळे कामधंदे सोडून तुझ्या मैत्रिणीच्या पाठी फक्त धावत बसायला? उगाच टाइमपास करतोय असं वाटतंय का तुला? एका आमदाराचा मुलगा रेवासारख्या साध्या मुलीच्या मागे दिवसरात्र सारखा फिरत असतो. ते उगाच असं वाटतं का तुला? तुला आत्तापर्यंत चांगलंच समजलं असेल की मला वाटलं तर 56 पोरी एका वेळेला मी फिरवू शकतो. आणि एवढी धमक माझ्यात असूनसुद्धा मी फक्त तुझ्या मैत्रिणीसाठी झुरतोय का? कधी विचार केला आहेस याचा? कारण खरंच नाही जगू शकत आहे मी तिच्याशिवाय. माझं मन माझ्या ताब्यात नाही आहे. ती जेव्हा माझ्याजवळ होती ना नीता, तेव्हा कधीच काही वाटलं नाही तिच्याबद्दल. कारण नेहमी जवळ असलेल्या गोष्टींची माणसाला कदर नसते. माझंही तसंच झालं. जेव्हा रेवा मला सोडून अगदी दूर निघून गेली, तेव्हा मला कळलं की ती माझ्यासाठी काय आहे. मासा जसा पाण्या वाचून तडफडत असतो ना नीता, अगदी तसा माझा जीव रेवासाठी तडफतोय. गेली 3 वर्ष फक्त आणि फक्त वेड्यासारखा झुरतोय मी. मला माझ्या आयुष्यात ती हवी आहे, माझी अर्धांगी म्हणून. आणि स्वतःच्या होणाऱ्या अर्धांगीचा रुसवा काढणं चुकीचं आहे असं मला नाही वाटत. आता तू म्हणशील रेवाचं माझ्यावर प्रेम नाही आहे, कारण तिने स्वतःला तुला असं सांगितलं असणार. पण कधीतरी माझ्याशी बोलताना रेवाच्या डोळ्यात झाकून बघ. तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल काय दिसते ते. नीता, ती माझ्यावर रागवली आहे, माझ्यापासून दूर गेलेली आहे, पण काळजात लिहिलेलं माझं नाव तिने अजून पुसून टाकलं नाही आहे. माझ्याबद्दलच्या भावना तिने स्वतःमध्ये खोल कुठेतरी लपवून ठेवल्यात. मला त्याच भावना पुन्हा तिच्या ओठांवर आणायच्या आहेत, कारण मला खात्री आहे तिचं आजही माझ्यावर प्रेम आहे. प्लीज नीता, रेवाला समजून सांग. तिचा अबोला, तिचं तुटत वागणं बोचतंय मला. कसंही करून मला माझी पूर्वीची रेवा मला परत आणायची आहे. प्लीज हेल्प मी नीता, प्लीज. नीतू सगळं मनापासून ऐकत होती. अभिजितच्या डोळ्यांचा कडा पाणवल्या होत्या. का कोण जाणे, पण तिला तो खरा वाटला. अभिजित, तू बोलतो आहेस ते कितपत खरं आहे हे मला नाही माहीत, पण तुझ्यावर विश्वास ठेवावा असं वाटते. सध्या खूप कठीण परिस्थितीतून तू जातोय. कदाचित तूच तिच्या आयुष्यात आनंद आणू शकतोस. पण प्लीज तिला थोडा वेळ दे. ती खूप भांबावली, खूप दुखावली आहे रे ती. तिला थोडं सावरू दे. तुझ्या अशा अचानक येण्याने तिला खूप मोठा धक्का बसलाय. मागच्या सगळ्या जखमा पुन्हा ताज्या झाल्यात. माझं एक, थोडे दिवस तिच्यापासून लांब राहा. अभिजित 2 मिनिट तसाच भिंतीला डोकं टेकून शांत उभा राहिला. ठीक आहे, तुला असं वाटतंय तर मी राहीन तिच्यापासून लांब. पण खरं सांगतोय नीता तुला, मी जास्त दिवस स्वतःला रेवापासून लांब नाही ठेवू शकत. मी जास्तीत जास्त 8 ते 15 दिवस स्वतःला थांबवेन, पण त्यानंतर नाही. मी ऑलरेडी खूप विरह सहन केलाय, यापुढे नाही. एवढं बोलून तो निघून गेला. नीतू तो गेला त्या दिशेला बघत उभी राहिली. रेवा, तुझं प्रेम दोन्ही हात पसरून तुझ्या भेटीसाठी अगदी कासावीस झालाय. पण तू मात्र मनाचे दरवाजे, खिडक्या सगळं अगदी घट्ट मिटून बसली आहेस. भूतकाळात घडून गेलेल्या घटना अजूनही उराशी घेऊन. मान्य आहे त्यांच्याकडून चूक झाली, पण त्या चुकीची खूप मोठी किंमत ही मोजली आहे त्याने, अगदी जीव पणाला लावून. पण तू मात्र अजूनही त्याला माफ करायला तयार नाही आहेस. रेवा, तू कितीही स्वतःला रोखून ठेवलंस तरी हा मुलगा तुला स्वतःच्या प्रेमात वेड केल्याशिवाय राहणार नाही. नीता स्वतःशीच हसली. अभिजित घरी आला होता. आई बाबा घरीच होते. कसा गेला आजचा दिवस अभिजित? आईने मोठ्या प्रेमाने त्याला विचारलं. छान गेला आई, मस्त. हसून त्याने आईला सांगितलं, चल जेवून घे मग आता. आई, नको आता, भूक नाही आहे. चल चल म्हटलं ना तुला. 4 घास खाऊन घे अभि, तुझी आई पण अजून जेवायची आहे. अभिजित आईकडे बघतच राहिला. पटकन तो तिच्या कुशीत शिरला. तू जेवून घ्यायचं ना आई, कशाला माझ्यासाठी थांबतेस? माझ्या घशाखाली नाही उतरत घास तुझ्याशिवाय, त्याला मी काय करू? आई आहे ना मी तुझी. अभिजितकडे प्रेमाने बघत आई बोलली. चल मग, आज मला भरवावंही तुलाच लागेल हां. आई हसली. चालेल की, मी रोज भरवेन तुला, पण तुला वेळ असायला हवा ना. आई, मी नेहमी तुझ्या जवळच आहे. आई लेकाचं प्रेम सगळी डोळे भरून बघत होती. आजकाल रेवाची धावपळ जास्त वाढली होती. शिल्पा स्वतंत्रपणे राहता यावं म्हणून हॉस्टेलवर गेली होती. पण अचानक काय झालं काय माहिती, ती पुन्हा घरी राहायला आली होती. रेवाचं कॉलेज तिने जॉईन केलं होतं. शिल्पाच्या रोज नवनवीन फरमाईश असायच्या.
रेवाला आता काम करता करता दिवस अपुरा पडू लागला होता. आताचा अभिजित तिच्याशी बोलायला येत नव्हता. अचानक असा कसा बदल झाला हे रेवाला कळत नव्हतं. पण न मागता देवानेच तिच्या मनातील ऐकलं असं तिला वाटलं आणि तिने सुटकेचा निश्वास टाकला. पण तिला नीतू आणि अभिजितमध्ये जे बोलणं झालं ते मात्र माहिती नव्हतं. अभिजित भले रेवापासून दूर राहत होता, पण त्याची नजर सतत तिच्यावर खिळलेली होती. नीतूला त्याने शब्द दिला होता म्हणून तो स्वतःला कसंबसं रोखून ठेवत होता. कारण रेवा समोर असताना तिच्यापासून दूर राहणं ही अभिजितसाठी अशक्य गोष्ट होती. श्वेताने कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यापासून तिने आपला ग्रुप बनवायला सुरुवात केली होती. तिला हायफाय लोकांसोबत उठणं बसणं फार आवडायचं. त्यामुळे चांगल्या श्रीमंत घरातील मुलांच्या ग्रुपमध्ये ती सामील झाली होती. अभिजितची श्रीमंती, त्याचं स्टेटस ती ऐकून होती आणि म्हणूनच अभिजितची ओळख वाढवायचा हरतऱ्हेने प्रयत्न करत होती. कॉलेजमध्ये रेवाशी ती क्वचितच बोलत असे, तीही काम असेल तेव्हा. रेवाला या सगळ्यांची सवय झाली होती, त्यामुळे तिच्या वागण्याचं तिला फार काही वाटत नव्हतं. अभिजित 4 दिवसामध्येच वैतागला होता. रेवाशी बोलता येत नव्हतं म्हणून त्याची चिडचिड होत होती. विशालला हे सगळं दिसत होतं. त्याची थोडीशी खोड काढावी म्हणून त्याने अभिजितला चिडवलं. हल्ली वातावरण खूप तापलेलं असतं ना अभिजित? आग आग होते आहे सगळ्यांची, नाही का? काय बोललास? अभिजितने त्याच्याकडे वळत म्हटलं. नाही, सहजच. असंच. तुझ्याकडे बघून असं वाटते की थोड्या वेळात ज्वालामुखीचा उद्रेक वगैरे होईल की काय? विशाल गालातल्या गालात हसत म्हणाला. अभिजितला समजलं तो त्याची खेचतो आहे. टेबलवर पडलेला बॉल त्याने विशालवर भिरकला. साल्या, मी इथं तडपतो आहे आणि तुला मस्करी सुचते? कुठून त्या नीताचं ऐकलं असं झालंय मला. आणि थोडे दिवस रेवाशी मी बोललो नाही ना तर वेडा होईन मी, समजलं? अरे यार सॉरी, थोडंसं तुझा मूड ठीक करण्याचा प्रयत्न केला. चल कुठेतरी बाहेर जाऊ फिरायला. हल्ली कॉलेजला तर तू जात नाही आहेस, तर चल कुठेतरी बाईक घेऊन जाऊ. नको रे, मन नाही आहे माझं. चल ना अभिजित. तुझ्या आयुष्यातील सगळ्या क्षणावर फक्त रेवाचाच अधिकार आहे का? आमचं काहीच नाही का? असं नको बोलू यार. चल ठीक आहे, कुठे जाऊया बोला, आज तू म्हणशील तसं. विशालला बरं वाटलं. दोघे लगेच तयार होऊन बाहेर फिरायला निघाले. आज कितीतरी दिवसांनी अभिजित मनसोक्त मोकळ्या मनाने फिरत होता. घरी परत येताना अभिजितला आईस्क्रीम खायची इच्छा झाली. दोघे मित्र आईस्क्रीम पार्लर जवळ गेले. त्या रस्त्यावर रहदारी चालू होती. शाळेची मुलं आपापल्या घरी निघाली होती. इतक्यात लहान शाळकरी मुलांचा घोडका रस्त्यावर मारामारी करताना अभिजितला दिसला. 2 मुलांमध्ये कुठल्या तरी गोष्टीवरून वाद सुरू होते. दोघंही एकमेकाला धमक्या-बुक्की देत होते. अचानक एक मुलगा दुसऱ्या मुलाचा धक्का लागून रस्त्यावर पडला. समोरून एक ट्रक भरधाव वेगाने येत होता. अभिजितनं समोरचं दृश्य बघून तातडीने त्या मुलाकडे धाव घेतली. वाऱ्याच्या वेगाने त्याने त्या मुलाला स्वतःकडे खेचलं आणि अनर्थ टाळला. तो मुलगा थरथर कापत होता. अभिजितने त्याला आपल्या जवळ घेतलं. पाणी पाजून त्याला शांत केलं. ज्या मुलाने त्याला ढकललं होतं त्याला त्यांनी चांगलंच फेलावर घेतलं. तुझं नाव काय रे? अभिजितने त्याला हळुवारपणे विचारलं. संजय. तो भीत बोलला. संजय, रस्त्यावर मारामारी का करत होतास बरं? दादा, मी नाही केली मारामारी. ह्या राजूनेच सुरुवात केली. हा म्हणतोय की मी पोरका आहे, माझं कुणी नाही आणि अशी मुलं पुढे मोठी होऊन गुंड बनतात. पण दादा, असं नाही आहे. मी मोठा होऊन चांगला माणूस बनणार. माझी ताई मला नेहमी सांगते की मी हुशार आहे म्हणून, पण हा राजू काहीही बोलतो. अभिजितने त्या मुलाला चांगलंच ओरडलं आणि त्याला स्वारी म्हणायला सांगितलं. बघता बघता पुन्हा त्या दोघांचीही मैत्री घडून आणली. संजूकडे बघत तो म्हणाला, हे बघ चॅम्प, दुनिया भले काहीही म्हणू दे, पण आपण स्वतःशी प्रामाणिक राहायचं. आपल्याला निर्णयाशी ठाम राहायचं. तुझी ताई म्हणते तसं एक दिवस मग तू खरंच मोठा माणूस होशील. काय, बरोबर ना? हो दादा, संजू हसत हसत बोलला. त्याच्या हाताला थोडंसं खरचटलं होतं. अभिजितने जवळच क्लिनिकमध्ये त्याला घेऊन जाऊन त्याच्या जखमेवर पट्टी करून घेऊन आला. नको नको म्हणत असताना त्याने छानपैकी आईस्क्रीम त्याला खायला दिलं. संजू जाम खुश झाला. काय संजू, मैत्री करणार का आमच्याशी? अभिजित आणि विशालने संजूला विचारले. संजूने हसत हसत पटकन हात पुढे केला. चल, तुला तुझ्या घरी सोडतो. अभिजितने बाईक स्टार्ट करत त्याला सांगितलं. नको दादा, मी जाईन. अरे पण मी सोडेन ना तुला. खरंच नको दादा, मी जाईन. असं म्हणत संजू त्या दोघांना बाय करून जायला निघाला.